पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि केंद्राला जाऊन त्यावेळी असं वाटलं की आम्ही खरे कमी पडलो, की आज त्यांना ही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना केंद्रामध्ये जाऊन हे उत्तर द्यावं लागलं. जर आम्ही पुरलो असतो आणि आम्ही आमची सीट दिली असती तर ते आज जाऊन चांगल्या पद्धतीने तिथे उत्तर दिले असते. पण मी आजपर्यंत कोणत्या पक्षाची जबाबदारी हातात घेतली नव्हती आणि स्वतःला पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून कधीही संबोधित कुठे केला नाही. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी आली त्या दिवशीपासून आणि मला वाटते शेवटच्या टोकापर्यंत मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून निर्माण केली. आणि चिंता सगळे कार्यकर्ता आणि पदाधिकारी नक्की केली पाहिजे. ज्या ट्रायबल क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रायबल क्षेत्र जिथे आपल्याला मतदान संविधानामुळे आरक्षणामुळे सगळे ट्रायबल आदिवासी क्षेत्रामध्ये कमी पडलं, पण माझं ट्रायबल क्षेत्र त्यांनी मला पुढे ठेवलं, त्याचा नेहमी मला अभिमान राहिला. जिथे आरक्षणाची सगळ्यात मोठी भीती होती त्या क्षेत्रामध्ये मला सगळ्यांनी, त्या आदिवासी लोकांनी आणि पूर्ण मेळघाटमध्ये राहणाऱ्या लोकांनी मला पुढे ठेवलं. ग्रामीण क्षेत्रामध्ये जिथे आम्हाला वाटत होता की शेतकरीमध्ये नाराजगी आहे, शेतकरी नाराज आहे, त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये मी बरोबरीत उभी राहिली. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. पण काही गोष्टी कसे घडल्या, काय घडलं, माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे. मी डेडिकेशननी काम केलं की मी मोदीजींना ही सीट दिली पाहिजे आणि आम्ही कमी पडलो आणि ही सीट देऊ शकलो नाही, त्या गोष्टीचं खंत राहील. पण येणाऱ्या भविष्यामध्ये हे सगळी गोष्टी नवनीत राणाला थांबू शकणार नाहीये. कोणी जरी म्हणत असाल नवनीत राणा फक्त लिटिल बेंड इज नेव्हर एंड, हे गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सच्ची कार्यकर्ता म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा आहेत, त्यापैकी 5 विधानसभा हा कमळ सिंबलला गेला पाहिजे. त्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. फक्त तेवढीच गाठ मारा, जे झालं ते सगळं बाजूने ठेवून इथून खाली गेपर्यंत फक्त पदराला गाठ मारा की आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ऑपोजिशनचे लोक, त्यांच्यावर बोलायला काही नाही, त्यांनी त्यांची दुश्मनी मोदीजींची एकदम पद्धतशीर निभवली. आपण चुकलो, पण विधानसभेला आपल्याला चुका करायचं नाही. विधानसभामध्ये कमळ हा सगळी गोष्टींनी कमळ अमरावती मधून, कारण की देवेंद्र फडणवीसजींची नाळ हे अमरावतीशी जुळलेली आहे, सगळ्यांना माहित आहे. पण त्या गोष्टी आठवून ठेवून फक्त आपण सगळ्यांनी मिळून काम करावे एवढीच. आणि आतल्या जे गटबाजी आहे, जेवढे तुमचे गटबाजी असेल, जर सरी नहीं रहेगा तो पगड़ी कहां बांधोगे. सर रहेगा, बोलते ना सर सलामत तो पगड़ी हजार. जर पक्ष राहिला तर कार्यकर्त्यांची व्हॅल्यू नाही. जर जिल्ह्याला काही देऊ शकलो नाही आपण, पक्षाला देऊ शकलो नाही, ते काहीच राहणार नाहीये. आणि एवढंच बोलते, आणि ये आंधी इसी तरीके से अमरावती में कायम रहेगी.